थँक्यू सो मच, धन्यवाद. मी करतोय थोडंसं कॉमेंट्रीमध्ये परिवर्तन, तिथे जोडले जातील मायक्रोफोनवर आमचे साथी समालोचक सन्माननीय हेमाजी सोनवणे सर. घेऊ, धन्यवाद. हॅलो हॅलो आताच पार पडलेल्या सामन्यामध्ये पवाळे संघाचा फलंदाज प्रमोद ज्यानं वैयक्तिक 17 धावांचं योगदान या सामन्यात दिलं. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जातोय तो प्रमोदला. आपण यायचं आहे व्यासपीठाकडे आणि आपला पुरस्कार स्वीकारायचा आहे. यावेळी मात्र हॅलो संभाजीनगर चषक मुरबाड 2021 पर्व दुसरं आणि या पर्वाच्या दुसऱ्या फेरीमध्ये दुपारच्या सत्रात सहर्ष स्वागत सर्व यूट्यूब लाईव्ह दर्शकांचं, मैदानावर हजर दर्शकांचं, खेळाडूंचं आणि सर्वच क्रिकेट प्रेमींचं सहर्ष स्वागत. आपण जातो आहोत. या दिवसातील दुसऱ्या फेरीचा पहिला सामना रंगतो आहे वडवली विपक्ष देहनोली. नक्कीच सर आपल्या शुभ हस्ते सामनावीराचा पुरस्कार दिला जाईल. नक्कीच मॅन ऑफ द मॅच या सामन्यातला प्रमोद. सुंदर खेळी केली 17 धावांची आणि सामन्यामध्ये रंगत भरली आणि सामना पाहता पाहता जिंकला तो पवाळे संघानं. यावेळी ते दोन संघ मैदानावर दिसत आहेत, वडवली विपक्ष देहनोली. आणि हा रणसंग्राम, हे युद्ध असंच चालू राहील. कारण स्वप्न आहे पुढे असलेल्या या 5 ट्रॉफींपैकी एका ट्रॉफीवर आपलं नाव कोरायचंय. जर असं करायचं असेल तर मात्र आजच्या दिवसात अजेय राहावं लागेल, सर्व सामने जिंकावे लागतील तर आपण बक्षीस पात्र ठरू शकाल आणि ती कामगिरी करावी लागेल. पहिला सामना वडवली संघानं छान पद्धतीने जिंकला होता. समोर आहे देहनोलीचा संघ, हरेश आणि संदीप. सलामीची जोडी देहनोली संघाकडून मैदानावर दिसते. तर गोलंदाजाच्या भूमिकेत अवेल, मागच्या सामन्यामध्ये अवेल थोडा महागडा ठरला होता. यावेळी पुन्हा एकदा हे षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक हाताळतोय अवेल. पहिला चेंडू यावेळी मात्र समजू शकला नाही. इनसाइड एज साठी जोरदार अपील होतंय, पंचांनी धुडकावून लावलं. पंच आमचे अमोल कतोरे सर आहेत आणि अमर गायकवाड ही जोडी आहे पंचांची. नक्कीच एक अनुभव गाठीशी आहे या दोन्ही पंचांच्या आणि म्हणूनच तर काय या सामन्यामध्ये पंचांची भूमिका साकारतायत आमचे आयोजक SN बॉईज संघाचे कर्णधार अमोल कथोरे सर. यावेळी मात्र पुन्हा एकदा हरेश सामना करतोय अवेलचा. फुलटॉस चेंडू स्टिअर केला, पाईन लोक झोन मध्ये वाईडिश पाईन लोकला. चेंडू भरधाव वेगाने जातोय सीमा रेषेच्या बाहेर. 4 धावा मिळतील या चेंडूवर डीजे. चेंडू डॉट केल्यानंतर पहिला चेंडू देखील सारखाच होता, सेम लाईन अँड लेनचा होता. समजू शकला नाही पहिला चेंडू होता, मात्र दुसऱ्या चेंडूला फक्त दिशा दिली आणि चेंडू फाईन लेग झोन मध्ये अगदी वेगानं सीमा पार झाला. 4 धावा मिळाल्या आणि धावफलक सुरू झालं. संदीप ऑफ द मार्क बाय दिस वंडरफुल स्ट्रोक, 4 रन्स. वाईडिश नेक्स्ट बॉल. पुन्हा एकदा तसा स्टिअर केला, चेंडूला तीच दिशा दिली. चेंडूला 2 क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे धावतात. चेंडू कलेक्ट केला, चेंडू पुन्हा एकदा फेकलेला आहे विकेट किपर कडे आणि इथे मात्र स्टंपिंगचा अटेम्प्ट होतोय. पंच धुडकावून लावतील ही अपील, कारण फलंदाज अगदी सुरक्षित आपल्या क्रीजमध्ये पोहोचलेला आहे. या 2 धावा मिळाल्या चेंडूवर. धावफलक पुढे सरकला, धावसंख्या जाऊन पोहोचली 6 धावा. बिनबाद 6. पहिलं षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेचं स्लॉगचं षटक अवेल हाताळतोय. पहिल्या सामन्यात देखील अवेलनं हे षटक हाताळलं होतं, मात्र काहीसा महागडा ठरला होता. यावेळी 3 चेंडून आतापर्यंत फेकले गेले आहेत आणि 6 धावा. 200चा स्ट्राईक रेट इथे पाहायला मिळतो या दोन्ही फलंदाजांचा. संदीप 6 धावांवर खेळतोय, 3 चेंडूंचा सामना केलाय. अवेल मात्र आता पुन्हा एकदा सज्ज आहे आपल्या गोलंदाजी मार्कवर.
आणि सामना करेल पुन्हा एकदा संदीप. मित्रांनो, रखरखत्या उन्हामध्ये आपण हा खेळ करत आहोत. प्रत्येक सामना आपल्यासाठी नवीन आहे आणि प्रत्येक सामना वेगळा आहे, तो खेळून काढावा लागेल. पुढचा चेंडू, यावेळी मात्र चेंडूला दिशा दिली डाऊन द ग्राउंड. क्षेत्ररक्षक तिथे आहे, एक धाव पूर्ण केली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल आणि 2 धावा देखील सुरक्षित पूर्ण केल्या त्या दोन्ही फलंदाजांनी. आणि या 2 धावांनी धावफलक आणखी पुढे जातं. 8 धावा, बिनबाद 8. हे पहिलं षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेचं सुरू आहे. एक मोठी धावसंख्या उभारावी लागेल मित्रांनो. आणि याचं आजच्या दिवसातील एक सर्वात हाय स्कोरिंग जर सामना झाला होता वागेश्वरी विपक्ष शिवळे. आणि या सामन्यामध्ये 80 धावांचा चेज केला गेला होता. म्हणजेच धावा चेज होतील जर तुम्ही खेळपट्टीवर तळ टोकून राहिलात. दरम्यान आमच्या पंचांचे हात हवेत विस्फारले जातात आणि सांगतात हा चेंडू आहे वाईट चेंडू, लेग स्टंपच्या अतिशय बाहेरून गेला आणि एक अतिरिक्त अवांतर धाव जोडली गेली. ती देहनोली संघाच्या धावफलकावर धावा लागलेत आता 9, बिनबाद 9. अव्हेल पुन्हा एकदा सज्ज आहे. यावेळी हाफ ट्रॅकर चेंडू होता मिड विकेट झोन मध्ये. क्षेत्ररक्षक तिथे आहे, एक धाव पूर्ण केली जाईल फक्त. थोडा फंबल झाला मात्र फायदा उठवू शकले नाहीत. जर 2 धावा तुम्हाला घ्यायच्या असतील तर पहिली धाव अतिशय वेगानं घेऊन गुड कॉलिंग असणं अतिशय महत्त्वाचं आहे. आपण पाहिलं मागच्या सामन्यामध्ये कॉलिंग नसल्या कारणानं खांडपे संघानं आपले सलामीवीर 2ही धावबाद म्हणून गमावले. आणि प्रत्येक विकेटही तितकीच महत्त्वाची आहे. 30 चेंडू आहेत आपल्याकडे आणि या 30 चेंडूंमध्ये धावसंख्या किती हवी, आपली धावसंख्या किती सुरक्षित असेल हे सांगणं कठीण आहे. यावेळी मात्र हलक्या हाताने कट केला ऑन साईडच्या दिशेला. क्षेत्ररक्षक पाठलाग करतो चेंडूचा, एक धाव पूर्ण केली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, तिथे फंबल. याला म्हणतात नशीब. चेंडू फंबल, तो क्षेत्ररक्षक फंबल होतोय, चेंडू सापडत नाही आणि या बरोबर हे षटक इथे संपतं. षटक क्रमांक 1 समाप्त. धावसंख्या धावफलकावर लागलेली आहे 12, बिनबाद 12. सुरक्षित आणि सावध सुरुवात या संघाची. देहनोली संघाची 12ची सरासरी जरी गाठली तरी आम्हाला 60 धावा प्रोजेक्टेड स्कोर आमच्या धावफलकावर दिसेल. मात्र 60 धावा पुरेशा ठरणार नाहीत. 60 पेक्षा अधिक धावा जमवण्याचा मानस असेल. यावेळी मात्र आमचे स्क्वेअर पंच देखील आम्हाला बदलताना दिसतात. मला वाटतं स्वप्नील पोटे आमचे सहकारी समालोचक आणि कालच्या दिवसातला बेस्ट प्लेयर स्वप्नील पोटे यावेळी मात्र पंचांच्या भूमिकेत. याला म्हणतात वर्साटाईल पर्सनॅलिटी, ऑलराऊंड पर्सनॅलिटी. तुम्ही दिलेली भूमिका किती चोखपणे पार पाडतात. काल मात्र गोलंदाज, फलंदाज, क्षेत्ररक्षक आणि आज पाहिलं तर पंचांच्या भूमिकेत. त्या अगोदरच्या दिवशी पाहिलं तर आमच्या बाजूला साथी समालोचक म्हणून स्वप्नील पोटे यांनी आपली भूमिका चोख निभावली. यावेळी दुसरं षटक महेश, यावेळी दुसरं षटक घेऊन आलेलं महेश. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं दुसरं आणि अंतिम षटक. किती धावा गोळा केल्या जातील? 12 धावा तर आतापर्यंत पहिल्या षटकामध्ये पूर्ण केलेल्या आहेत त्या देहनोली संघानं. किती धावा पुरेशा ठरतील? 80 धावांचा जेव्हा पाठलाग झाला शिवळे संघाकडून तेव्हा मात्र सर्वांनी आश्चर्यानं पाहिलं की अरे किती धावा पुरेशा असू शकतील. यावेळी मात्र स्वैर मारा पाहायला मिळतो. यावेळी चेंडू नक्कीच लेग स्टंपच्या अतिशय बाहेरून गेला आणि वाईटचा सिग्नल पुन्हा एकदा येतोय. आणखी एक अवांतर धाव या धावफलकाला जोडली जाईल. धावसंख्या जाऊन पोहोचते 13 धावा. ॲज पर इंग्लिश रायटर दे सेड चॅम्पियन्स आर मेड इन जिम, दे मेड बाय समथिंग स्पेशल इन देमसेल्व्स. आणि इथे मात्र ते स्पेशालिटी दाखवतं या फटक्यामध्ये. चेंडू हवेत मिस हिट झाला होता, सुरेख झेल पकडला गेला स्क्वेअर लेगला आणि पहिला गडी बाद होतोय तो देहनोली संघाचा संदीप. आता मात्र माघारी परतावं लागेल. सुरेख सुरुवात केली होती मात्र ती सुरुवात पुढे कायम ठेवता आली नाही, ती राखता आली नाही. परिणामी पहिला गडी बाद होतोय देहनोली संघाचा. मित्रांनो थोडी घाई करायची कारण वेळ भरपूर. मागचा सामना आपण पाहिला, तब्बल 1.5 तास गेला. आपण मात्र या गोष्टीची नोंद घ्यायची आहे. आपण वेळेत हा 35 मिनिटांमध्ये इनिंग संपायला हवी. आपल्या ग्रामीण भागामध्ये सगळ्या गोष्टी आपल्या खेळाडूंकडून दाखवल्या जातात मात्र वेळेचं बंधन पाळलं जात नाही. स्पर्धेचा दर्जा जर तुम्हाला पाहायचा असेल, टिकवायचा असेल तर वेळेला अतिशय महत्त्व द्या. आमच्या तालुक्यामध्ये SPL भरती, या SPL मध्ये वेळेचं इतकं बंधन असतं की 8:30 म्हटलं की 8:30ला पहिला चेंडू पडलाच पाहिजे. आणि या पद्धतीने आपण देखील आपल्या या सामन्यांचा स्टँडर्ड टिकवायला हवा.
पुढचा चेंडू. पुन्हा एकदा हा चेंडू होता पॅड लाईनला, चेंडू मला वाटतं बॉडीला स्पर्श करून जातोय. स्क्वेअर लेगला, फाईन लेगला सॉरी, चेंडू कलेक्ट केलेला आहे आणि याबरोबरच लेग बाईटच्या रूपानं एक धाव मिळेल ती देहनोली संघाला. धावफलक पुढे सरकेल, नक्कीच धावफलकावर धावा लागलेले आहेत. आता 14 धावा, 14 लॉस ऑफ 1 विकेट देहनोली. दुसऱ्या राऊंडचा, दुसऱ्या फेरीचा पहिला सामना रंगतोय वडवली विपक्ष देहनोली. यावेळी मात्र सुरेख लाईन अँड लेंथ, सुरेख कलेक्शन पाहायला मिळालं. सुनील सुरेख विकेट किपिंग करतोय यष्टांच्या मागे. वडवली संघाचा कर्णधार. नक्कीच या पुढचा सामना आम्हाला पाहायला मिळेल. शिवळे विपक्ष पवाळे. हो, पुन्हा एकदा सुरेख चेंडू पडतोय, निर्धाव चेंडू पडतोय, काहीसा कमबॅक होतोय. एक गडी बाद झाल्यानंतर थोडासा डिप्रेशन मध्ये आलेला हा देहनोली संघ. ती लय कायम ठेवावी लागेल. जास्तीत जास्त धावा तुम्हाला गोळा कराव्या लागतील आपल्या अकाउंटमध्ये. जर सामन्यामध्ये टिकून राहायचं असेल, आपलं आव्हान टिकून ठेवायचं असेल, तर धावा अतिशय महत्वाच्या आहेत. धावा येणं गरजेचे आहेत. यावेळी पुन्हा एकदा त्याच लाईन अँड लेंथवर तीनही चेंडू जर पाहिले तर कॉपी पेस्ट, डुप्लिकेट कॉपी होत्या एकमेकांच्या. तीनही चेंडू निर्धाव टाकण्यात यश मिळतं ते महेशला. या षटकामध्ये आतापर्यंत नक्कीच या पॉवर प्लेच्या षटकातला शेवटचा चेंडू घेऊन येतोय महेश. सुरेख गोलंदाजी. हो, यावेळी मात्र लॉंग ऑफ रिजन मध्ये क्षेत्ररक्षक तिथे आहे. एक धाव पूर्ण केली जाईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का, होणार की नाही होणार. मिस थ्रो झाला होता, थ्रो कलेक्ट झाला नाही. मात्र एकच धावेवर समाधान मानावं लागलं. ते देहनोली संघाच्या दोन्ही फलंदाजांना धावफलकावर धावा लागलेल्या आहेत. 15 धावा, एक बाद 15. पहिल्या षटकामध्ये 12 धावा आल्या होत्या. वाटलं होतं 20-22 धावा कलेक्ट होतील पॉवर प्ले मध्ये, मात्र पॉवरलेस गेलं ते देहनोली संघाला. सेकंड ओव्हरमध्ये केवळ आणि केवळ 3 धावा, त्यातही एक वाईड ची धाव होती आणि 2 बॅटनं आलेल्या सिंगल. नक्कीच एक चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली इथे महेश कडून. नक्कीच याच कामगिरीची अपेक्षा होती वडवली संघाला, कारण प्रत्येक चेंडू महत्वाचा आहे, डॉट बॉल महत्वाचा आहे. या सामन्यात या षटकामध्ये लगातार 3 डॉट चेंडू फेकले गेले. तिसरं षटक घेऊन कोण येत आहे पाहण्यास आम्ही उत्सुक आहोत वडवली संघाकडून. वडवली संघाच्या मागच्या सामन्यामध्ये एक हिरो ठरला होता तो केशव. स्लीप मध्ये उभा राहून 2 डिरेक्ट हिट केले होते, 2 गडी बाद केले गेले होते आणि नक्कीच एक चांगली कामगिरी पाहायला मिळाली होती त्या संघाकडून. यावेळी मात्र गोलंदाज संदीप. संदीप पुढे सरसावत चेंडूला दिशा दिलेली आहे. मिड विकेट झोन मधून चेंडू जाईल तिथे क्षेत्ररक्षक चेंडू थांबवेल, पुन्हा करेल, परत करेल. मात्र थोडासा फंबल पाहायला मिळाला. 2 धावा इथे आपल्याला पूर्ण होताना दिसतात आणि या 2 धावांनी धावफलक पुढे सरकलं. धावसंख्या जाऊन पोहोचते 17 धावा. या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा गोळा कराव्या लागतील. एक आव्हानजनक स्कोर आपल्याला उभा करावा लागेल. पुन्हा एकदा छान आणि सुरेख फटका सजवलाय मिड विकेट झोन मध्ये. ऑफ साईडच्या दिशेला एकच धाव मिळेल. सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि एका धावेनं धावफलक पुढे सरकलं. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 18 धावांवर. पंच नक्कीच ते शेड आहे तिथे कोणी बसले असेल, आपण उठायचे प्रेक्षक, आम्ही आपल्या भावना समजू शकतो. मात्र आपण त्या भगव्या पट्टीच्या बाहेर जायचंय. प्लीज सहकार्य करा. नक्कीच आपण तिथून उठायचंय, सहकार्य करा. स्टँड मध्ये जा, तिथे सावली आहे. यावेळी मात्र खणखणीत फटका, निर्विवाद फटका, A1 क्वालिटी ब्रँडेड शॉट, सिक्सर DJ.
हा फटका सुरेख फटका सजवला मिड विकेट झोन मधून चेंडू सीमा पार झाला 6 धावा आणि धावफलक जम्प करते धावसंख्या जाऊन पोहोचते 24 धावा. याबरोबर पुन्हा एकदा चेंडू हवेत तरंगतोय. काय रिझल्ट येईल. छान झेल पकडला गेलेला आहे. यावेळी मात्र क्रिकेटला पोषक असं वातावरण नक्कीच. दोन पहिल्या चेंडूवर षटकार. समोर जी गाडी आहे मैदानामध्ये प्लीज ती कोणाची असेल काढायची. आपण तिथून गाडी काढायची. मैदानाच्या आतमध्ये गाडी नकोय. त्या भगव्या पट्टीच्या बाहेर गाडी पार्क करायची. मित्रांनो या बाजूला आपली पार्किंग आहे तिथे गाड्या पार्क करा. आपण एक खूप दर्जेदार स्पर्धा पाहत आहात ऐकत आहात आणि या मैदानावर अनुभवत आहात. तर स्पर्धेचे काही नियम असतात मित्रांनो. आपलं प्रेम या खेळाप्रती आम्ही समजू शकतो. दिलगिरी व्यक्त करतो. मात्र आपण मैदानाच्या बाहेर उभं राहून या सामन्यांचा आस्वाद घ्यायचा आहे. आणखी एक गडी बाद होतो तो धेनोली संघाचा. संदीप यावेळी मात्र माघारी परततोय. त्याची जागा घ्यायला जातोय. हरेश बॅक टू द पेव्हिलियन होतोय आणि त्याची जागा घ्यायला जातोय परेश. यावेळी इनसाइड एज. व्हॉट अ कलेक्शन. व्हॉट अ कलेक्शन. बॅक टू बॅक विकेट. सुरेख झेल घेतोय इथे सुनील. स्वतः कर्णधार विकेट किपर आणि सुरेख झेल इनसाइड एज झाली होती. मला वाटतं काही मायक्रो सेकंडचा अंतर असेल. चेंडू वेगाने ट्रॅव्हल होत होता. चेंडूला थांबवलं तिथेच. थांब कुठे जातोय कलेक्ट केलं आणि चेंडू थांबला. मात्र विशाल परतला तंबूच्या दिशेनं डगआउटच्या दिशेनं. ब्रेक लागतोय ते धाव फलकाला देहनोली संघाच्या. बॅक टू बॅक विकेट्स डीजे. सिक्स रन 20 धावा. 3 षटक 24 म्हणजे रन बॉल 8च्या सरासरीनं या धावा आलेल्या आहेत. अजूनही 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. या 12 चेंडूंमध्ये किती धावा जमवण्याचा मानस असेल देहनोली संघाचा. कारण किती धावसंख्या पुरेशी ठरेल हे सांगणं कठीण आहे. मात्र आम्ही कोणत्या धावसंख्येवर सेक्युअर आहोत सुरक्षित आहोत हे मात्र तुम्ही ठरवू शकतात. 2 फलंदाज यावेळी मात्र जबाबदारी परेश आणि नितेशवर. नितेशनं पहिल्या चेंडूवर 2 धावा वसूल करत मानस क्लिअर केलेला आहे. मात्र तो आता ऑफ स्ट्राईक होतोय. स्ट्राईकचा भार सांभाळतोय परेश. मोठे फटके खेळावे लागतील. 12 चेंडूंमध्ये कमीत कमी 20 ते 25 धावा गोळा कराव्या लागतील तर एक आव्हानजनक एक चांगली समाधानकारक धावसंख्या धाव फलकावर लागली जाईल. गोलंदाजांसाठी एक स्कोप निर्माण करावा लागेल. इस बार बहुत ही बढ़िया गेंद समझ नहीं पाए परेश और इस गेंद को खेल नहीं पाए जहां खेलना चाहते थे. एक डॉट गेंद एक बिंदी गेंद डालने में यह महेश सफल. कितने रन आएंगे इस ओवर में ये डिसाइड करेगा. ये मैच किस तरफ रुख करेगा. इस बार आगे जाकर खेलने का प्रयास किया लेकिन एक रन चुराया दोनों बल्लेबाजों ने और एक रन जोड़ा जाएगा स्कोर कार्ड पे. महेश इस एक रन का महत्व जानते हैं देहनोली टीम. इस एक रन के साथ स्कोर कार्ड आगे जाता हुआ 27 रन 3 विकेट की नुकसान पर और कई रन जोड़ना पड़ेंगे. इस बार महेश अपनी गेंदबाजी मार्ग से रनअप लेंगे और सामना करेंगे नितेश जिन्होंने एक गेंद अब तक खेली और उस गेंद पर 2 रन पूरे किए. इस स्कोर कार्ड पर 2 रनों का निकेश कंट्रीब्यूशन किया है. इस बार महेश
ओ या एक और कैच थमा बैठे स्लिप के खिलाड़ी के हाथों में। परेश वापस अपनी डगआउट की ओर चलते हुए, एक और विकेट का पतन होता हुआ धैनोली टीम को। ये हो रहा है तू चल मैं आया, और एक एक करके विकेट्स यहां गिरते जा रहे हैं धैनोली टीम के। तो वडौली टीम या फ्रंट फुट पर ड्राइविंग सीट पर डीजे। बहुत ही बढ़िया खेल का प्रदर्शन कर रहे वडौली टीम। जिस तरह पहला मैच जीता था उसी तरह इस मैच में भी अपनी पकड़ जमाई जा रहे हैं वडौली टीम। अगली गेंद महेश, कौन सी गेंद डालेंगे इस बार? डंडी गोल, क्लीन बोल्ड। बहुत ही बढ़िया गेंदबाजी चल रही है महेश की ओर से इस दिन की। मैं तो कहता हूं बहुत ही बढ़िया गेंदबाजी। अब तक 3 विकेट लेने में सफल रहे हैं। अपनी पहली ओवर में 1 विकेट और इस ओवर में अब 2 विकेट्स। बहुत ही बढ़िया प्रदर्शन यहां। और बल्लेबाज प्रवीण, अब जा रहे किरण नए बल्लेबाज। कितने रन्स आएंगे? ये ओवर की तकरीबन 5 गेंदें, 4 गेंदें फेंकी गई है और इस 4 गेंदों में सिर्फ और सिर्फ 1 रन आया है। धैनोली टीम और स्कोर कार्ड पर सिर्फ 27 रन। अगली गेंद इस बार छकाया। बल्लेबाज को डायरेक्ट हिट करने का प्रयास किया था लेकिन 1 रन चुरा लिया। और इस 1 रन के साथ स्कोर कार्ड आगे जाएगा। स्कोर कार्ड पर अब जाकर स्कोर जाकर पहुंचा 28 रन, 28। मुझे नहीं लगता ये काफी स्कोर हो जाएगा। वडौली टीम की बल्लेबाजी भी उतनी ही अच्छी है। जहां गेंदबाजी का सवाल है, महेश अपनी दूसरा ओवर यहां डाल रहा है और 3 विकेट्स अब तक लेने में सफल रहे हैं। और रनों का लिहाज से परेश अब स्ट्राइक का भार संभालेंगे। और इस बार क्या हो रहा है यहां मैदान पर? विकेट्स दर विकेट्स जा रहे हैं। 2 क्लीन बोल्ड इस ओवर में देखने के लिए। बहुत ही बढ़िया गेंदबाजी महेश की ओर से। अपने स्पेल में 2 ओवर्स की स्पेल में 4 विकेट्स लेने में सफल। और रनों का जिक्र किया जाए तो सिर्फ 5 रन दिए हैं, उसमें भी 2 रन एक्स्ट्रास के रूप में दिए हैं। बहुत ही बढ़िया बॉलिंग परफॉर्मेंस। तो स्कोर वही का वही थमा हुआ 28 रन। और आखिरी ओवर इस इनिंग्स की बाकी है। कौन आएंगे आखिरी ओवर लेके? वडौली टीम से बहुत ही बढ़िया कप्तानी कर रहे यहां सुनील। या पुढचा सामना होणार आहे शिवळे विपक्ष पवाळे। या दोन्ही संघांचे कर्णधार या षटकानंतर आमच्या टॉस का बॉक्स मध्ये हजर राहायचे, रिपोर्टिंग करायचे। शिवेश्वर शिवळे आणि पवाळे या 2 संघांनी तयार राहायचे। संघनायकांनी या षटकानंतर आपणास टॉस साठी यायचे। टॉस का बॉक्स मध्ये नक्कीच आजच्या दिवसातला दुसऱ्या फेरीचा सामना रंगतोय। वडौली विपक्ष धैनोली। सुरेख कामगिरी पाहायला मिळाली इथे वडौली संघाची। गोलंदाजी, तगडी गोलंदाजी पाहायला मिळाली महेश कडून। 2 षटकं हाताळली आणि 4 गडी बाद सुरेख कामगिरी। यावेळी गोलंदाजी मार्कवर हो। यावेळी चेंडूला दिशा दिली लॉंग ऑन झोन मध्ये। 2 क्षेत्ररक्षक तिथे आहेत। 1 धाव पूर्ण केली। दुसरा धावेचा प्रयत्न होईल का? फंबल होते मात्र 2 धावा इथे मिळत आहेत या चेंडूवर किरणच्या बॅट मधून। आणि गोलंदाजी मार्कवर दिसतोय बंटी। यावेळी मात्र 4थं षटक अतिशय सुरेख पडलं। दुसरं आणि 4थं हे अंतिम षटक
कसं होईल काय होईल. यावेळी सुरेख फटका झेल होईल का. क्षेत्ररक्षक धावतायत मात्र यावेळी 1 बाउन्स कलेक्ट केला चेंडूला मात्र 2 धावा घेण्यापासून रोखू शकत नाही. पुन्हा एकदा थोडा फंबल झाला. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का. नाही होणार. 2च धावा. एक क्लास एक क्षेत्ररक्षणातला क्लास दाखवतोय तो वडवली संघ. गोलंदाजी क्षेत्ररक्षण कोणते संघ कोणती टीम अधिराज्य गाजवते ज्यांच्याकडे बॉलिंग बॅटिंग आणि फिल्डिंग या तिन्ही क्षेत्रामध्ये जो संघ वरचढ असतो तो संघ आपलं वर्चस्व निर्माण करतोय आणि ते वडवली संघ ते करताना दिसतोय. बंटी पुढचा चेंडू येतोय. हो यावेळी मात्र स्वेर मारा होतोय. मला वाटतं लेग स्टंपच्या बाहेरून चेंडू जातोय आणि व्हाईटचा सिग्नल येतो आमचे पंच अमोल कथोरे सर यांच्याकडून. नक्कीच एक क्वालिटी अंपायरिंग. नक्कीच इथं दशरथजी अधिकारी यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज आले महेशच्या त्या गोलंदाजीसाठी. एका षटकामध्ये 3 गडी बाद केले होते. यावेळी किती धावा मिळतील. 3 धावा मला वाटतं या षटकामध्ये मिळतील या चेंडूवर मिळतील. या 3 धावांनी धावफलक पुढे सरकतं. सॉरी धावबाद होतोय. 2च धावा मिळतील आणि धावफलकावर धावा लागतायत. आता मात्र 35 धावा दरम्यान एक कॅश प्राइज आलेला आहे. 500 रुपयाचं कॅश प्राइज महेशसाठी आलेला आहे दशरथजी अधिकारी यांच्याकडून. सुनील दुसरा गोलंदाज जातोय. आता मात्र यष्ट्यांच्या पुढे मागे सुनील दिसेल तुम्हाला. कारण मागे कर्णधार स्वतः सुनील वडवली संघाचा आणि पुढे मात्र सुनील धेनुरी संघाचा फलंदाज. 35 धावा 35 रन्स. 35 धावा पुरेशा ठरतील का हा प्रश्न आहे. नंतर नक्कीच आपण पुढच्या इनिंग्समध्ये पाहणार आहोत या धावा पुरेशा आहेत की नाहीत. यावेळी पुन्हा बंटी आपला रनअप सुरू करतोय आणि आता फेस करेल भावेश. चेंडूला दिशा दिली लॉंग ऑन झोन मध्ये. एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये चेंडू जातोय. लॉंग ऑफच्या झोनला सॉरी. एक धाव पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि इथे मला वाटतं गडी बाद होतोय. मला वाटतं ही गरज होती का धावेची की पहिली धाव तुम्ही स्लो घेतली. पहिली धाव जर अतिशय वेगाने घेतली असती तर तुमच्याकडे वेळ असता. दुसऱ्या धावेला प्रेशर निर्माण केला असता त्या क्षेत्ररक्षकावर. मात्र विकेट्स मागे विकेट्स जात आहेत 35 धावांवर. आता मात्र ही पारी अगदी अडखळली आहे. बाद होतोय. भावेश माघारी परततोय आणि भावड्या नवीन फलंदाज जातोय मैदानावर. यावेळी मात्र सुनील आणि सुनील यष्ट्यांच्या मागे पुढे सुनील. काय होईल पाहूया. बंटी कसा चेंडू टाकेल. फसवेल का. डॉट चेंडू टाकेल का. भावड्या नॉन स्ट्रायकर एंडला गेलेला आहे. सुनील मात्र या इनिंग्स मधला पहिला चेंडू फेस करेल. यावेळी सुरेख फटका सजवला. झेल होईल का. नक्कीच यावेळी चेंडू जातोय एक्स्ट्रा कव्हर झोन मध्ये. एक धाव पूर्ण केली. 2 धावा पूर्ण केल्या. तिसरी धाव होईल का. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होतो आणि डिरेक्ट हिट आणि 3 धावा पूर्ण होतात आणि 4थ्या धावेचा प्रयत्न होईल का. 3 धावा मला वाटतं पूर्ण होतात. पंच आमचे तिथे आहेत स्वप्नील पोटे. सुरेख निर्णय. सेफ क्रीज मध्ये पोहोचला होता फलंदाज. 39 धावा आतापर्यंत धावफलकावर आलेल्या त्यांनी. आणि 39 धावा कितपत पुरेशा होतील. या षटकातील काही चेंडू शेष आहेत. मला वाटतं अंतिम चेंडू या इनिंग्स मधला 39 रन्स. यावेळीच खूप सुंदर फटका सजवला फाईन लेगच्या झोन मध्ये. नक्कीच गोलंदाजाच्या वेगाचा उपयोग केला आणि 4 धावा वसूल केल्या. धावफलकावर धावसंख्या झाल्या 43. 43 44 धावांचं आव्हान आहे त्या वडवली संघाला. पाहूया किती चेंडूंमध्ये ते पार करतील. तत्पूर्वी महेशला मी निमंत्रित करतोय स्टेजकडे. आपल्याला 500 रुपयाचं कॅश प्राइज आलेलं आहे दशरथजी अधिकारी यांच्याकडून. नक्कीच आपण ते रिसीव्ह करायचे आणि लवकरात लवकर डगआउटकडे येईल संघ आणि देनुरी संघ. आपण आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्या. मी इथे थांबतो तुम्ही थांबू नका. या पुढचं सेकंड इनिंग्स. त्याचबरोबर टॉस साठी यायचे पवाळे संघ आणि शिवळे संघ. शिवळेश्वर शिवळे संघ आपला कर्णधार लवकरात लवकर यायचे टॉस साठी. 44 धावांचं
पवाळे संघाचा कर्णधार इथे आलेला आहे टॉस का बॉक्सकडे. आपण लवकरात लवकर यायचंय. फायनल कॉल आहे आपल्याला टॉससाठी. नक्कीच दशरथजी अधिकारी यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे महेशसाठी. महेश आपण ते स्वीकारायचे. या सामन्यामध्ये या इनिंग्समध्ये सुरेख गोलंदाजी केली आहे. नक्कीच 44 धावांचं आव्हान आहे आणि तुम्ही पाहत आता संभाजीनगर चषक मुरबाड पर्व 2-2021 सुरेख सामना दुसऱ्या फेरीचा रंगतोय. वडवली विपक्ष धेनोली. मी आमंत्रित करतोय मायक्रोफोनवर आमचे सहकारी कॉमेंटेटर दीपकजी बिराडे. प्लीज वेलकम. थँक्यू सो मच. तर नाणेफेक आपण संपन्न करू ती म्हणजेच विकास स्पोर्ट्स पवाळे आणि त्यांच्या विरुद्ध शिवळेश्वर शिवळे या दोन टीमच्या दरम्यान जिथे कॉइन स्पिन केला झाले. विकास यांच्या शुभ असते छापाचा कॉल आणि फायनली आहे छापा. नाणेफेक जिंकले विकास स्पोर्ट्स पवाळे या टीमनं आणि प्रथमतः मात्र शिवळेश्वर शिवळे संघाने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय स्वीकारला आणि फलंदाजीसाठी मात्र आता हे 5 रन या ठिकाणी दिलं गेलं ते म्हणजेच विकास स्पोर्ट्स पवाळे या टीमला. नेक्स्ट मॅच इन ॲक्शन मध्ये तुम्ही पाहू शकता दोन हे दिग्गज आणि मातब्बर संघ. चव्वेचाळीस धाव्याचं लक्ष जणू काही पहिल्या लढतीचे आता मात्र इथे मी म्हणेल हायलाइट सुरू आहे. कारण पहिल्या लढतीमध्ये देखील 44 धाब्याचं लक्ष गाठायचं होतं ते म्हणजेच वडवली थंडर्स या संघाला आणि आता देखील तेवढ्याच धाब्याचं लक्ष त्यांच्यासमोर. पण संघ समोर वेगळा आहे. डिफरंट क्वालिटीचे गोलंदाज आहेत ते म्हणजेच संदीप 11 ढेनोली या टीमकडे आणि अखेर आता 8.80 धाब्याची धावगती 5 ओव्हरमध्ये मेंटेन करत असताना संघ जाऊन पोहोचेल का वडवली थंडर्स आजच्या दिवसातील प्री क्वार्टर फायनल अर्थातच बक्षीस पात्र फेरीकडे. हे पाहण्याजोगं चित्र राहील. तर एकीकडे लो स्कोरिंग मॅचमध्ये चांगला परफॉर्मन्स देत असताना संघ संदीप 11 ढेनोली आपला स्टँडर्ड गावाचं स्वाभिमान आणि त्याचबरोबर ज्वाजल्यता इथे कायमस्वरूपी टिकवून ठेवेल का आव्हान इथे त्यांचं देखील मी म्हणेल मोठ्या प्रमाणामध्ये सुरू आहे. आणि आता ही लढत सलामीची जोडी पाठवा मैदानाकडे. संघ वडवली थंडर्स आणि त्यांच्या विरुद्ध संदीप 11 ढेनोली. द्वितीय फेरीची लढत आणि यानंतर देखील निर्णायक सामना विकास स्पोर्ट्स पवाळे त्यांच्या विरुद्ध शिवळेश्वर शिवळे. नाणेफेक जिंकली आहे ते म्हणजेच शिवळेश्वर शिवळे संघाच्या संघनायकांना आणि क्षेत्ररक्षणाचा निर्णय त्याने स्वीकारला आणि फलंदाजीसाठी आमंत्रण दिलं आहे ते म्हणजेच पुढील लढतीमध्ये प्रतिस्पर्धी विकास स्पोर्ट्स पवाळे या संघाला. आजचा स्पर्धेचा चौथा दिवस रखरखत्या ओढ्यामध्ये सुरू असलेली स्पर्धा दुसरं संस्करण दुसरं पर्व ग्रामस्थ मंडळ संभाजीनगर आणि त्याचबरोबर SN बॉयज क्रिकेट क्लब संभाजीनगर यांच्या संयुक्त विद्यमानाने साकारण्यात आलेली ही स्पर्धा संभाजीनगर चषक 2021 क्रिकेटचा हा दैदिप्यमान सोहळा आणि आजचा हा स्पर्धेचा चौथा दिवस. उमसा MTC लाईव्हच्या माध्यमातून जो प्रेक्षक वर्ग आमच्यासोबत जॉईन झाला ते सर्वांचंच दुपारच्या सत्रामध्ये मनापासून हार्दिक स्वागत. जो प्रेक्षक वर्ग या स्थितीला आमच्यासोबत मान्यवर कक्षामध्ये उपस्थित आहेत आणि जे सर्व मान्यवर सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत. मोस्ट वेलकम. गुड आफ्टरनून ऑल ऑफ यू. आणि जाऊयात आता या निर्णायक लढतीकडे जिथे मात्र 44 धाव्याचं लक्ष गाठण्याकरता रवी आणि त्याच्या साथीनं नॉनस्ट्राक एंडला सुनील हे दोन फलंदाज मात्र दाखल झालेत. पहिल्या सामन्यामध्ये या दोन फलंदाजांनी नाबाद विजय भागीदारी रचली होती. 44 धाब्याचं लक्ष त्यांच्या समोर होतं आणि आता देखील त्याच ईर्षेनं त्याच उत्साहानं त्याच जोमानं त्याच उमेदीनं हे दोन फलंदाज मात्र खेळपट्टीकडे मार्गस्थ झालेत. पॉवर प्लेचं षटक आहे. 30 यार्ड सर्कलच्या बाहेर दोन फिल्डर लॉंग ऑन आणि मिड विकेटला शॉर्ट स्क्वेअर लेग फाईन लेग अगदी वरती शॉर्ट मिड विकेटच्या दरम्यान एक फिल्डर मिड ऑफ आहे. एक्स्ट्रा कव्हर आहे. शॉर्ट बॅकवर्ड पॉईंट आहे. शॉर्ट थर्डमॅन आहे. ही क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना आणि यष्ट्यांच्या बाकीच्या मागद्रा आता विकेट किपर सज्ज होत असताना हे पॉवर प्लेचं षटक संदीप 11 ढेनोली टीमकडून पहिल्या ओव्हरमध्ये येत आहेत प्रवीण. पहिलाच बॉल सरप्राईज बाउन्स अँड अंपायर सिग्नल इट इज वाईट. लाईन देखील खराब होती आणि अखेर आता इथे दिशा खराब घोषित केली. ते मेन अंपायर स्वप्नील पोटे यांनी एक्स्ट्रा रन आता ॲड होईल आणि 44 धावसंख्येच्या लक्ष्याचा म्हटला आता पाठलाग करत असताना हे खातं अतिरिक्त दाव्यानं खुलं झालंय ते म्हणजेच वडवली थंडर्स या संघाचं. बॅकफुटवर देऊन कट करण्याचा प्रयत्न मिस टायमिंग त्या ठिकाणी टोएंडवरती आदरला चेंडू होतो. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षण चुकीचं झालं. आउटफील्ड फास्ट आहे. मॉल अगदी जयमानाला घासत चाटत पुसत घरे गलत निघून चाललाय लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिसफील्डच्या येत आहेत या 4 धावा चौकार.
क्षेत्ररक्षण चुकलं त्या ठिकाणी संघाचे संघ मालक पुरस्कर्ते संदीप सर यांचं. त्यानंतर आलेला हा चौकार आता देखील क्षेत्ररक्षण खराब झालं शॉर्ट मिडविकेटच्या दरम्यान आणि आता ही एक धाव इथे कंप्लीट. रवीचं वैयक्तिक धाव फलक जाऊन पोहोचते म्हणजेच 5 वरती आणि संघ वडवली थंडर्स आता मात्र सुस्थितीमध्ये 6 या आकड्यावरती प्रस्थान करत असताना टीमची धाव संख्या पहिल्या षटकाचा खेळ जिथे मार्गस्थ आहे आणि हे षटक मात्र टाकतोय तो म्हणजे 6 बॅनकडून बॉलर प्रवीण. विषयमध्ये लॉफ्ट केल्या देखना स्ट्रोक डान्सिंग डाऊन द विकेट ट्रेस लाईक अ बुलेट. फिल्डर पोहोचला डीप मधून अगदी साईड स्क्रीनच्या समोर. पहिल्या मध्ये चेंडूला अडवलंय आणि तोपर्यंत 2 धावा आता मात्र सहजतेनं कंप्लीट होत असताना पॉवर प्ले आहे. इनफिल्ड क्लिअर करत असताना सुनील या ठिकाणी सहजतेनं आता या 2 धावा कंप्लीट करतायत आणि धावफलक मात्र पोहोचत आहे ते 8 या आकड्यावर. फुलटॉस होता दिशा देण्याचा प्रयत्न. लेगस्टिक सोडून चालला चेंडू अँड अंपायर सिग्नल इट इज वाईट. खराब चेंडू होता आणि या षटकातील ही दुसरी अतिरिक्त धाव. लो स्कोरिंग मॅच मध्ये एक्स्ट्रा रन तुम्हाला रोखाव्या लागतील. नियंत्रण आणावं लागेल. गोलंदाजीमध्ये अचूकता तुम्हाला आणावी लागेल. एक्स्ट्रा धाव आता धावसंख्या आहे 9. फुलटॉस होता आडव्या बॅटनं दिशा दिली आहे. धीम्या गतीचा चेंडू स्क्वेअर लेगला मात्र क्षेत्ररक्षक तिथे पोहोचला आणि पहिल्याच अटेम्पमध्ये मात्र आता विकेट किपर यांकडे ही अचूक फेक करत असताना आणखीन एक धाव आता धाव फलकावरती. डबल डिजिट भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर सर यांची आठवण करून देणारा हा आकडा 10 रन स्कोरबोर्डवर आणि स्ट्रायकिंग एंडवरती खेळण्यासाठी सज्ज तयार होतोय रवी. पूल करण्याचा प्रयत्न होता. मिस्ट्रामिंग त्या ठिकाणी जजमेंट चुकलं. टप्पा पडल्यानंतर बॉल थोडा खाली राहिला. हे चित्र सातत्याने स्पर्धेच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळाले. असे काही स्पॉट आहेत जेथून पडल्यानंतर चेंडू टेक ऑफ घेतो. काही स्पॉट असे देखील आहेत जिथे टप्पा पडल्यानंतर चेंडू खाली राहतो, हरकत करत नाही आणि तोच प्रयत्न आता इथे होतो. शॉर्ट ऑफ गुड लेंथ होता. बॅकफुट देऊन स्टिअर केलाय. लॉफ्टेड इट पंच करत असताना समोरच्या दिशेनं दुसऱ्या धावेचा आता इथे प्रयत्न रवीचा आणि या बॉलवर देखील एकंदरीत या 2 धावा कंप्लीट. तालमेल चांगला आहे 2 फलंदाजांच्या दरम्यान. सातत्यानं संवाद ते साधत असतात आणि आता दुसऱ्या धावेला देखील इथे दुजोरा देत असताना वेल कॉलिंग अँड वेल रिंग बिटवीन द विकेट. ओव्हर नंबर 1 इज कंप्लीट. पंच स्वप्नील पोटे सर यांचा तुर्तास इशारा आमच्यापर्यंत पोहोचतोय आणि अखेर 44 धाव्याच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना मात्र संघ वडवली थंडर्स धावफलकावरती पहिल्या ओव्हरच्या अंतिम विकेट नाही गमावताना जाऊन पोहोचलाय तो म्हणजेच 12 या आकड्यावर. अजूनही 32 धावेची आवश्यकता आहे. येणारे चेंडू शिल्लक आहे 24. अर्थातच 4 षटकं 8 धावेची धावगतीवरती 4 षटकांमागे मेंटेन करायची. पहिल्या इनिंगमध्ये बॉलिंग चांगली राहिली. ज्या पद्धतीने परफॉर्मन्स केला महेशनं स्पेशली सेकंड ओव्हरमध्ये त्यानं इम्प्रूव्हमेंट केली. परफॉर्मन्स चांगला राहिला आणि वडवली थंडर्स या टीमनं मात्र एका निच्चांक धावसंख्येवरती रोखलं प्रतिस्पर्धी संदीप 11 डेहनोली या टीमला आणि आता मात्र 24 चेंडू शेष असताना त्यांच्यासमोर लक्ष आहे ते 32 या धावसंख्येचं. हे दुसरं षटक आता परेश येत असताना बॉलिंग ट्रॅकवर मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये. फुलटॉस होता आडव्या बॅटनं फक्त दिशा दिली आहे. फाईन स्वीप वॉट अ शॉट. चेंडू जसा बॅटवरती आला तसा निघून चाललाय. लॉंग लेग आणि स्क्वेअर लेगच्या अगदी मधोमध सीमारेषा चिरत असताना बाउंड्री रोपच्या बाहेर चौकार. कमी धावसंख्येमध्ये आता ही चुकीची गोलंदाजी आणि त्याचा समाचार घेत असताना टीमचा कॅप्टन विकेट किपर बॅट्समन सुनील हा चौकार त्यानं ठोकलाय परेच्या विरुद्ध. वेलकम टू द ग्राउंड असं त्याला सांगून दिलं आणि चौकार आणा आता मात्र हे स्वागत केले ते परेचं. चेंडूची मागणी पंचांकडून तुर्तास होते. विनंती आहे व्यवस्थापन समितीला नवा चेंडू मैदानामध्ये पाठवायचा कारण स्पर्धेचा नियम आहे 2 षटकांच्या आत जर चेंडू हरवला किंवा फुटला तर नवा चेंडू खेळपट्टीकडे सुपूर्द करण्यात येईल आणि त्याच कारणास्तव आता मात्र पंचांकडून मागणी होते ती म्हणजेच चेंडूची. चौकार आता हे धावफलक मात्र पुढे पोहोचत आहे. 16 रन झालेले आहे स्कोरबोर्डवर. व्यवस्थापन समितीच्या वतीनं व्हॉलेंटियर्सला सूचना आहे कृपया आपण बाउंड्री रोपचा ताबा घ्यायचा. मॅच बॉल आला. येस विकास स्पोर्ट्स पवाळे संघाचा आम्ही आभार व्यक्त करू व्यवस्थापन समितीला जे सहकार्य ते करतायत. थँक्यू वन्स अगेन. आणि आता 4 धाव्यानं मात्र धावफलक पुढे पोहोचले ते
16 या धावसंख्येवरती. शॉर्ट ऑफ गुड लेंथ होता, ऑफस्टिक सोडून चाललाय, कट करण्याचा प्रयत्न होता, बॅकवर्ड पॉइंटच्या डोक्यावरून पंचांचा इशारा आलाय तो वाईड चेंडूचा. एकंदरीत या डावाचा विचार केला तर आता ही तिसरी अतिरिक्त धाव आणि धावसंख्या मात्र पोहोचते ते एक्स्ट्रा धावेसोबत 17 या धावसंख्येवर. टप्पा पडल्यानंतर खाली राहिला विकेट कीपर बीट शॉट थर्डमॅन आणि फायलेगचा फिल्डर बॉलच्या पाठीमागे मोठी चेस आणि चेंडू घरंगळत आता निघून चाललाय. लॉंग स्टॉप रिझनला नशिबाची लाभली साध आणि क्षेत्ररक्षकांवर केली मात. इट इज फ्रॉम बाईज, हा येतोय चौकार. हो, हवं तसं पाठबल समर्थन त्या ठिकाणी गोलंदाजाला मिळत नाही आणि आता विकेट किपर शॉट थर्डमॅन फालेगला चकवा देत असताना या नशिबाच्या 4 धावा. धावसंख्या 21. पूल करण्याचा प्रयत्न मिस टायमिंग, हवेमध्ये हा चेंडू मिस कॉलिंग आणि अखेर आता मात्र हा निसटता झेलमी म्हणेल त्या ठिकाणी पकडलाय तो म्हणजेच यष्ट्यांच्या पाठीमागून विकेट किपरनं. आणि 17 या आकड्यावरती आता हा पहिला धक्का पोहोचला तो म्हणजेच वडवली थंडर्स या संघाला आणि फलंदाज बाद होतोय सुनील. भावडे आहेत यष्टी रक्षकाच्या भूमिकेमध्ये. असं वाटलं होतं गोलंदाजांनी यष्टी रक्षकामध्ये आता धडक होईल, परंतु अखेरच्या क्षणाला हा निसटता झेल तिथे पकडलाय आणि आता हे पहिलं सांघिक यश क्षेत्ररक्षण करणाऱ्या संदीप इलेव्हन डेनोली या टीम करता. 21 या आकड्यावरती हा पहिला धक्का पोहोचला आणि नौका फलंदाजाचा मात्र 3ऱ्या क्रमांकावरती खेळपट्टीकडे दाखल होतोय तो म्हणजेच केशव. स्ट्रायकिंग एंडला रवी आहे पहिल्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच, ज्यानं 10 बॉलमध्ये 26 धावेची मॅरेथॉन इनिंग साकारली होती. जबाबदारी त्याला घ्यावी लागेल. फुल लेंथ होता एक्स्ट्रा कव्हरला, अपिच एक्स्ट्रा कव्हर ड्राईव्ह, चांगला स्ट्रोक, चेंडू डीप मध्ये निघून चाललाय. लॉंग ऑफ फिल्डर बॉल पर्यंत पोहोचतोय आणि अंतिम क्षणाला मात्र चेंडूला सीमा रेषेच्या नजीक त्यानं थांबवलंय, अडवलंय. जोपर्यंत बॉल रिटर्न होईल तोपर्यंत या 2 धावा आता मिळतील त्या म्हणजेच रवीला आणि त्याचबरोबर वडवली थंडर्स या संघाला. धावसंख्या वृद्धिंगत होत असताना एकूण धावा पोहतोय फलकावरती 23-23. षटक क्रमांक 2 सध्या जे मार्गस्थ आहे परेशचं. ऑन साइडला बेगीर काढण्याचा प्रयत्न, मिस जजमेंट, बॉल आणि बॅटमध्ये संपर्क होत नाही, सोशल डिस्टन्सिंग तिथे राखली गेली आहे आणि अखेर आता हा चेंडू मात्र विकेट किपर भावडे आपल्या हातामध्ये कैद करत असताना डॉट चेंडूची सांगता. प्रत्येक डॉट बॉल इथनं प्रेरणादायी ठरेल तो म्हणजेच संदीप इलेव्हन ढेनोली या संघाकरता आणि डॉट बॉलनच कमबॅक करू शकते या मॅच मध्ये टीम संदीप इलेव्हन ढेनोली. शॉर्ट ऑफ लेंथ होता, हुक करण्याचा प्रयत्न मिस्टाबिंग, फायलिंगच्या क्षेत्ररक्षकाचं जजमेंट चुकला, आउटफील्ड फास्ट आहे, मोठी चेस, भाग मिल्का भाग अशी परिस्थिती आणि अखेर आता हा चेंडू उलटतोय सीमारेषा. लॉंग स्टॉप रिझनला येतोय, हा देखील एक नशिबाचा महत्वपूर्ण चौकार. नशिबाची साथ लाभणं गरजेचं आहे आणि आता लक फॅक्टर मी म्हणेल पूर्णपणे वडवली थंडर्स या संघाच्या बाजूनं. चौकारानं धावफलक पुढे पोहोचलाय 27 आकड्यावरती. 17 धावेची अजून आवश्यकता आहे. तर येणाऱ्या कालावधीत आणखीन एक स्पर्धा आपण एन्जॉय करू शकता. याच मैदानावरती स्पर्धेचा कालावधी आहे 1 डिसेंबर ते 6 डिसेंबर. मॉर्निंग चषक 2021. प्रथम पारितोषिक 51,000 रुपये भव्य चषक, द्वितीय पारितोषिक 25,000 रुपये भव्य चषक, तृतीय पारितोषिक 11,000 रुपये भव्य चषक, चतुर्थ पारितोषिक 8,000 रुपये भव्य चषक, 5वे आणि 6वे पारितोषिक मात्र 7,000 रुपये भव्य चषक. मॅन ऑफ द सिरीजसाठी कूलर आहे, बेस्ट बॅट्समन करता बॅट आहे, बेस्ट बॉलर करता शूज आणि मॅन ऑफ द मॅचसाठी आकर्षक चषक आहे. एकूण मुरबाड ग्रामीण संघांकरता प्रवेश फी आहे 5,000 रुपये. 24 संघांना इथे प्रवेश दिला जाईल आणि त्याचबरोबर आदिवासी एक गाव एक 24 संघ 5,000 रुपये प्रवेश फी. तर ज्या संघाने या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवायचा, अमर गायकवाड असतील, कुणाल शेलार असतील आणि अक्षय सरनोबत असतील, या व्यवस्थापन समितीच्या सर्व सदस्यांशी आपण संपर्क साधायचा.
चला एक्स्ट्रा प्लेअर विनंती आहे मैदानाकडे दाखल व्हायचे. थोडंसं त्या ठिकाणी दुखापतग्रस्त होत आहेत. थोडासा थकवा जाणवतोय क्षेत्ररक्षकाला आणि त्या कारणास्तव मात्र आता ते मैदानाच्या बाहेर पोहोचलेत. यस, चला सामना त्वरित सुरू करा. वडवली थंडर्स हा संघ आता मॅचमध्ये हावी ठरलाय, वरचढ ठरला. सामन्यामध्ये सध्याच्या घडीला त्यांचं पारडं मी म्हणेल जड आहे आणि सुस्थितीमध्ये आहे. संघ एक विकेट गमावली सुनीलची, परंतु आता 27 धावा आहेत धावफलकावरती आणि इथनं 18 चेंडू शेष असताना 3 षटकांचा खेळ बाकी असताना मात्र अजूनही 17 धावा त्यांना विजयासाठी करायच्यात. रनअप बॉल इक्वेशन. सेकंड स्पेलमध्ये आता प्रवीण आउटसाइड एज आणि विकेट किपरच्या हातामध्ये हा चेंडू एज अँड टेकन मोठी कडा आणि आता मात्र अखेर फलंदाज केशवला शिकवलाय धडा. हा दुसरा धक्का पोहोचलाय वडवली थंडर्सच्या टीमला. सागर पवार विनंती आहे त्वरित कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा आपण. मोठी खडा घेतली आणि त्यानंतर आता ही सफलता मोक्याच्या क्षणाला हा ब्रेक थ्रू. विकेट किपरची चांगली गेपिंग अगदी क्लोज होता. एसट्यांना चिकटून तो उभा होता आणि हा झेल त्यानं अगदी सहजतेनं पकडला. हा धक्का पोहोचतो तो म्हणजेच दुसरा. अवेल आता मैदानाकडे जातोय चौथ्या क्रमांकावर. 17 चेंडू आणि आता आवश्यकता आहे ती म्हणजे 17 या धावसंख्येची. फुललेत होता आडव्या बॅटनं स्वीप करण्याचा प्रयत्न. टायमिंग होत नाहीये. चेंडू थायबॅटवरती आदळलाय. बॅकवर्ड पॉइंटला आता क्षेत्ररक्षक सुनील पोहोचले डीप मधून आणि तोपर्यंत सहजतेनं आता या लेग बायच्या रूपात मात्र 2 धावा कंप्लीट होत असताना पायावरती आदळला हा चेंडू, परंतु या स्पर्धेमध्ये LBW विकेट ग्राह्य नाही आहे. त्या कारणास्तव आता 2 धावा मात्र ऍड होत असताना धावफलक पोहोचते 29. 29 या आकड्यावरती अजूनही 15 धावेची आता आवश्यकता विजयासाठी वडवली थंडर्स या संघाला. थोडं फास्ट केल्याचं दोन्ही टीम्स. फुल लेंथ होता सन्मान देण्यास भाग पाडलं. शॉट स्क्वेअर लेगला अगदी त्या ठिकाणी जवळ होता क्षेत्ररक्षक आणि आता चेंडूला त्यांना अडवलं देखील. हा देखील येतो डॉट चेंडू. आक्रमण आता मी म्हणेल क्षेत्ररक्षणामध्ये पाहायला मिळतंय. अग्रेशन पाहायला मिळतं. क्रशर यॉर्कर यू मिस आय विल डेफिनेटली इट. आणि आता यष्ट आहे ते उद्ध्वस्त केलाय. दांडी गुल अवेल बॅक टू द पेव्हिलियन आणि या षटकातील ही दुसरी सफलता आता परीच्या खात्यामध्ये. फलंदाज बाद पोहोचतो तिसरा धक्का 29 या आकड्यावर वडवली थंडर्स या संघाला.
ऑन साइडला बिगिट करण्याचा प्रयत्न मिस्टायमिंग हवेमध्ये हा चेंडू जजमेंट चांगलं राहिलं कॉटन बॉलची संधी आणि संधीचं झालंय सोनं आणि मॅच मध्ये आता पलटवार करत असताना संघ संदीप 11 डेनोली वाट अ कमबॅक या षटकामध्ये ही तिसरी सफलता परेशच्या खात्यात आणि आळ्या पावली आता माघारी परततोय तो म्हणजेच महेश. षटकामध्ये एकंदरीत विश्लेषण करायचं झालं तर 3 फलंदाजांना बाद करत असताना एकंदरीत 4 धावा खर्च केल्या आणि मॅच मध्ये आता इन झाली आहे टीम संदीप 11 डेनवली. धावसंख्या आहे 31 अजूनही 12 चेंडू आणि 13 या धावसंख्येची आवश्यकता 6.50 धाब्याची धावगती आता इथे करायची आहे. आव्हान थोडंसं सोपं आहे परंतु प्रवास आता खडतर झाला आहे तो म्हणजेच वडवली थंडर्स या संघाचा कारण एका पाठोपाठ एक धक्के आता त्यांना मॅच मध्ये पोहोचलेत. संदीप येत आहेत बॉलिंग ट्रॅकवर हे 4थं षटक आणि सामन्याचं देखील निर्णायक षटक सामन्याला कल्लाटणी देणारं षटक देखील आपण म्हणू शकतो कारण दोन्ही संघांच्या दृष्टिकोनातून मात्र या षटकाला एक वेगळाच दर्जा प्राप्त होतोय. वैभव आणि त्याच्या साथीनं रवी हा सलामीचा फलंदाज आहे जो नॉन स्ट्रायकिंग एंडला आणि आता 6व्या नंबरवरती मात्र नौका फलंदाज वैभव जो खेळपट्टीकडे दाखल झालाय. 12 चेंडू आणि आता 13 धावेची आवश्यकता आहे. इक्वेशन सोपं आहे समीकरण सोयीस्कर आहे परंतु अशा पद्धतीने जर एका पाठोपाठ विकेट बाद होत राहिले तर मॅचमध्ये मी म्हणेल फार मोठं उलटफेर व्हायला उशीर लागणार नाही. समजदारीनं क्रिकेट आता मैदानामध्ये खेळावं लागेल. सिली कवलारे त्याचबरोबर सिली स्क्वेअर लेगला आता क्षेत्ररक्षक अटॅकिंग पोझिशन विकेट किपरला बॅकअप नाही आहे. पहिला चेंडू बॅकफुट देऊन हा पंप पूल केलाय एक धाव तिथे कंप्लीट. दुसऱ्या धावेचा मानस रवीचा विकेट किपर यांकडे अप्रतिम थ्रो. पहिल्या मध्ये मात्र हा डायरेक्ट थ्रो आता इस्टॅनच्या पाठीमागे विकेट किपर भावडे आपल्या हातामध्ये कैद करत असताना एक धाव एकवटली जाईल. वैभवचं खाता आता खुलं झालंय आणि धावफलक मात्र जाऊन पोहोचतंय ते वडवली थंडर्स या टीमचं 32. 32 या आकड्यावरती 11 चेंडूंचा केला आता शेष आहे आणि 11 चेंडूंमध्ये मात्र विजयासाठी इथून अजूनही 12 या धावसंख्येची आवश्यकता. कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम आहे. विषयमध्ये लॉफ्ट केला ऑन द राईज पिकअप स्ट्रोक लॉंग ऑनला संधी नाहीये. क्षेत्रकाच्या समोर टप्पा घेतलाय चेंडून आणि मुसंडी मारत असताना निघून चाललाय ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन बाउंड्री रोपच्या पलीकडे. 4 म्हणेल शूटकेचा मोकळा श्वास डगआउट मध्ये सोडत असताना संघ वडवली थंडर्स 4 धाब्याने मात्र धावफलक पुढे पोहोचते ते 36-36 वर. आता 8 धावेची आवश्यकता आहे या सामन्यामध्ये आणि चेंडू शिल्लक आहेत 10. लाईन इथे लिव्ह केली. वेच अँड वॉच क्रिकेट शेवटच्या क्षणापर्यंत चेंडूला पाहिलं हेरलं न्याहाळलं आणि आता लेगस्टिकच्या बाहेर पिचिंग झाल्यानंतर अंपायर स्वप्नील पोटे सरांचा इशारा पोहोचला ही अतिरिक्त धाव. धावफलक पुढे पोहोचतं एक्स्ट्रा रन नंतर टोटल झाले 37-37. बेगीट काढण्याचा प्रयत्न चांगली लाईन खोलो टप्प्याचा चेंडू लावू डबल स्कोरले अंपायर कडे परंतु पंच ते तटस्थ आहेत आणि अखेर आता येतोय हा डॉट चेंडू. 37 या धावसंख्येवरती हे धावफलक सध्या टीमचं. वाईट बॉल नंतर आता कमबॅक अजूनही 7 धावेची आवश्यकता आणि चेंडू शिल्लक आहेत ते म्हणजेच 9. थांबून चेंडू रिलीज केलाय चांगला डेम विकेट किपर कडे उत्साहानं पाहायला जाते. अपील भरपूर मोठ्या जोशानं तो करतोय परंतु उत्साह जास्त आहे आणि आत्मविश्वास इथे कमी आहे आणि पंचांनी अपील मात्र इथे सपशील फेटाळून लावले. चांगली पंचगिरी अमोलजी कथोरे आणि त्याचबरोबर स्वप्नीलजी पोटे यांच्या माध्यमातून प्रेशर सिच्युएशन आहे. चौकारानंतर आता हे कमबॅक करलंय संदीपनं डॉट बॉल लागोपाठचे 2 ते म्हणजेच रवीच्या विरुद्ध
आणि मॅच मध्ये आता मात्र 37 धावसंख्येवरती विसावलं हे धावसंख्या आणि हे धाव फलक देखील आता विसावा घेत असताना ऑन साइडला बेगिट केला. इट्स अ क्रॅकर फ्रॉम रवी. ज्या फटक्याच्या शोधात होते तो फटका आता इथे आला आणि फटका जणू चटका जेवून जातो. तो म्हणजे संदीप इलेव्हन धेनुली या संघाच्या विश्वासाला आणि उमेदीला. बॉल सीमा पार आणि हा येतोय मोठा ब्लास्ट षटकार. ते 37 आणि 6 एकूण 43 धावा धावफलकावरती आणि आता मात्र एका धावेची आवश्यकता आहे. मॅच विनिंग स्ट्रोक मोठा रोल अँकर करत असताना रवी सलामीसाठी दाखल झालाय आणि या सामन्यामध्ये देखील आता महत्वपूर्ण बॅटिंग तो करतोय वडवली थंडर्स या संघाकरता. ॲज अ ओपनर म्हणून त्याचा महत्वाचा वाटा या मॅच मध्ये देखील राहिलाय. पिच स्क्वेअर कट वाट शॉट आणि चेंडू निघून चाला इनसाइड आउटच्या माध्यमातून. एक्स्ट्रा कव्हर सीमारेषा चिडत फाडत भेदत दुबाबक युवराज सिंग यांच्या समोर आणि हा येतोय वडवली थंडर्स या टीम करता रवीच्या बॅट मधून विजयी चौकार. तिसऱ्या फेरीमध्ये आणि सामन्याचा सामनावीराचा पुरस्कार आपण जाहीर करूयात. पहिल्या 17 मध्ये ज्यांना चांगली गोलंदाजी केली बेशकिमती किफायती स्पेल रिलीज केला. 2 षटकं टाकत असताना 5 धावेची एकंदरीत खर्चिक गोलंदाजी आणि 4 सफलता. मोस्ट इकॉनॉमिकल स्पेन इन द टुर्नामेंट. आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच आपण देऊयात महेश यांना. दशरथजी अधिकारी यांच्या वतीने 500 रुपयाचा कॅश प्राइज आणि त्याचबरोबर मॅन ऑफ द मॅच साठी आकर्षक संभाजीनगर चषक आणि हे पारितोषिक वितरित करीत आहोत आम्ही. अ लिजेंड अँड आवर गायडर पर्सनॅलिटी धर्मेंद्र वर्मा सर यांच्या शुभ हस्ते. महेशला विनंती आहे त्वरित आपण त्या ठिकाणी जॉईंट व्हायचं आमच्या प्रेझेंटेशन बॉक्स समोर आणि कलेक्ट करायचा आपला सामनावीराचा हा पुरस्कार. हॅलो. नक्कीच दुसऱ्या फेरीचा सामना वडवली थंडर्स 7070 सुरेख सामना जिंकला गेला आणि महेशची निर्णायक गोलंदाजी. नक्कीच काय वाटतं कर्णधार सुनील? गेल्या वर्षी आम्ही डेनोली संघाविरुद्ध 3 वेळा सामना हरलो होतो आणि यावर्षी म्हणायचं तर धडाकेबाजचे प्लेयर नाही आहेत. आयोजन चालू आहे आमच्या इकडे धडाकेबाज चषकचं. त्यामुळे जरा लहान लहान ज्युनियर प्लेयर घेऊन आलो मी आणि डेनोली संघाला हरवलं. त्यामुळं खूप आनंद होतोय आणि तसंच आम्हाला शुभेच्छा पण खूप आल्या गावाकडून का डेनोली संघाला पराभव केला तुम्ही. नक्कीच क्रिकेट हा खेळ जरी तुमचा बदला घेण्याचा नसला तरी पण एक मनात इच्छा असते आपण समोरच्या संघाला केव्हा तरी हरवावं आणि तेच आज वडवली संघाने केलं. नक्कीच तो समाधान तो आनंद चेहऱ्यावर झळकतो आहे. मी जातोय आजच्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच पुरस्कार देण्याला महेश त्या गोलंदाजीबद्दल आणि या सामन्याबद्दल आपलं मनोगत व्यक्त करायचं आहे. पहिलीच मॅच खेळता वेळेस मला खूप आनंद वाटला. त्यानंतर मॅन ऑफ द मॅच फर्स्ट टाइम भेटले त्यामुळे सुद्धा आनंद वाटला. नक्कीच मॅन ऑफ द मॅच पुरस्कार मिळतोय आणि आता मात्र आम्हाला तुम्हाला थोडक्यात आमच्या या आयोजना आणि नियोजनाबद्दल कर्णधार आपण 2 शब्द व्यक्त करायचे. अमोल